फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766249071 वर. अर्थसंकल्प 7,20,00,000 मांडण्यात आला आणि मीडियाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला दाखवायचं की आम्ही फार काहीतरी काम करतोय. आमच्या उपाध्यक्षाची निवड बिनविरोध त्या ठिकाणी झाली. काहीतरी रेटून देण्याचा प्रयत्न आम्ही अजिबात केला नाही. प्रेझेंटेशन देत असताना मागे देखील आम्ही उदाहरणार्थ द्यायचं झालं तर केशवराव भोसले नाट्यगृहाला आपण निधी दिलाय, तो 25 कोटी रुपये निधी आला. सेंटर त्याचं आता मे महिन्यामध्ये आपल्याला भूमिपूजन घ्यायचंय, एप्रिलमध्ये किंवा मे मध्ये. एक आहे नागपूरला आहे, एक आहे जालन्याला आहे, एक मांजरीला आहे, एक नायगावला आहे, एक आपल्या इथं आंबोली घाटाच्या म्हणजे आंबोलीच्या परिसरामध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तिथं मी यायचं ठरवलं होतं. आज माझ्या खो खोच्या पण स्पर्धा आहेत त्या इचलकरंजीला. इचलकरंजी पण कॉर्पोरेशनची मीटिंग लावलेली आहे आणि अनायशा माझ्याकडं मला पालकमंत्र्यांनी आणि मुश्रीफ साहेबांनी विनंती केलेली होती, प्रकाश रावांनी, की दादा तुम्ही येताय तर आमचे काही प्रश्न आहेत कोल्हापूर शहराचे आणि जिल्ह्याचे, त्याबद्दलची आढावा बैठक जर घेतली तर कुठं आम्हाला निधी पाहिजे, कुठं आम्हाला केंद्र सरकारची मदत पाहिजे, कुठं आम्हाला राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागाची मदत पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांनी प्रेझेंटेशन दिलं. आणि ते प्रेझेंटेशन देत असताना मागे देखील आम्ही उदाहरणार्थ द्यायचं झालं तर केशवराव भोसले नाट्यगृहाला आपण निधी दिलाय, तो 25 कोटी रुपये निधी आलाय. त्याचं काम कसं चाललेलं आहे, त्याच्यात काही अडचणी आहेत का, पुढचे पैसे साधारण त्यांना कधी लागतील. त्याच पद्धतीनं आपलं क्रीडा संकुल असेल, इथलं विभागीय क्रीडा संकुल, त्याचबरोबर इथलं क्रिकेटच्या संदर्भामध्ये तुम्हाला 35 एकर जागा इथल्या कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनला पाहिजे. आणि आपला ज्योतिबाचा विकास आराखडा, आपल्या महालक्ष्मीचा विकास आराखडा, आपलं कन्व्हेन्शन सेंटर त्याचं आता मे महिन्यामध्ये आपल्याला भूमिपूजन घ्यायचंय, एप्रिलमध्ये किंवा मे मध्ये. त्या प्रकारे अशा अनेक वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा. आपला नागपूर कोल्हापूर जो रोडचं काम चाललेलं आहे तिथले काही प्रश्न थोडेसे आहेत, ते प्रश्न कसे आपल्याला सोडवता येतील अशा पद्धतीनं आपल्या इथं पालक सचिव देवरा आहेत, ते माझ्याकडेच एसीएस प्लॅनिंग म्हणून काम करतात आणि या सगळ्याच्या बद्दलचा आढावा यांना साधारण वर्षभरात कुठल्या कामाकरता किती निधी लागणार आहेत आणि यंदा अर्थसंकल्पात त्यांना किती निधी मिळालेला आहे. डीपीडीसी मध्ये देखील कुठं काही त्यांना कट लागू नये आणि त्यांना गाड्या पाहिजे होत्या. खरं मागच्याच वेळेस सांगितलेलं होतं. आता इथं 3 गाड्या होत्या, त्यातली एक गाडी डीव्ही कार परभणीला का कुठं परत गेली, 2च गाड्या आहेत. त्याच्यामुळे एखाद दुसरे मंत्री दौऱ्यावर आले किंवा शासनाचे कोण प्रतिनिधी किंवा न्यायाधीश वगैरे तर वाहनाची गरज आहे म्हणून 5 वाहनं त्यांनी मागितलेले. अशा वेगवेगळ्या अनेक विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही पालकमंत्र्यांनी, प्रकाशराव आणि मुश्रीफ साहेबांनी आम्ही साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी केली. अधिकाऱ्यांना पण इथं महानगरपालिकेला चांगली इमारतीची गरज आहे, कारण पूर्वी जिथं आता महानगरपालिका भरती तिथं फार मर्यादित जागा आहे. आता आपलं कोल्हापूर शहर चौबाजूनी वाढलेलं आहे आणि त्याच्यातनं मला सीओनी पण शेवटी एक चांगला जिल्हा परिषदेच्या शाळांच्या करता 5 वर्षाचा आराखडा पालकमंत्री आणि या सगळ्यांनी तयार केलेला आहे. तर त्याला पण कसं 5 वर्षात काही डीपीसीचा पैसा, काही सीएसआर मधला पैसा, काही वेगवेगळ्या निधीतनं ते प्रयत्न करतायत आणि उत्तम प्रकारच्या शाळा आणि त्यांचे टॉयलेट ब्लॉक कसे होतील आणि दर्जेदार ज्ञान त्यांना कसं देता येईल अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींचा गेले साधारण 2 तास आम्ही चर्चा केली. आणि मला मुख्यमंत्र्यांची पण चर्चा करावी लागणार आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांशी पण चर्चा करावी लागणार आहे. आणि माझा जो अनुभव आहे की काही प्रश्न असे असतात की त्यांच्यापर्यंत द्यावे लागतात, त्यावेळेस त्यांचाही सकारात्मक दृष्टिकोन असतो, कुठली काही अडचण नसते. त्या पद्धतीनं आपल्या कोल्हापूरचं विमानतळाच्या बद्दल
आपल्याला धावपट्टी वाढवायची आणि धावपट्टी वाढवल्या नाईट लँडिंग आता सुरू झाले, परंतु धावपट्टी वाढवल्यानंतर 2 रोड, एक स्टेट हायवे आहे आणि दुसरा पण एक रोड आहे, तो पण जरा बाहेरनं घ्यावा लागतोय. नवीन आपलं वाढ करतोय तिथं, तर त्यालाही काही निधी लागतो. काही ठिकाणी ब्रिज झाले परंतु भराव राहिलेला आहे. तिथं ऍक्विजिशन केलंय पण दोन्ही बाजूला भराव करायचा, त्याला काहीतरी 10-1 कोटी रुपये लागतात. अशा अनेक गोष्टींच्यावर चर्चा झालेली आहे. मी आता सगळी सांगत बसत नाही आणि ती चर्चा करून मी आता माझ्या इचलकरंजीच्या पण वसुलीवरती परिणाम व्हायला लागलाय. तुमचा तो अजेंडा कधीपर्यंत ठरला हे जाहीर नव्हतं. आता ज्यावेळी कर्नाटक शासनाला नावं ठेवली जात होती त्यावेळी कर्नाटक सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या सगळ्या कर्जमाफी असून निर्णय घेतले. आपण जरा चालता का कर्नाटकला माझ्याबरोबर? आज काय त्या परिस्थिती त्या सरकारची झालेली आहे. आज पगाराची काय अवस्था आहे. मधल्या काळामध्ये केरळला कोर्टामध्ये जाऊन आम्हाला कर्ज अधिक काढायला परवानगी द्या असं सांगवलं आहे. त्याच्यामुळं जे काही आहे आज आपण महाराष्ट्राची माहिती घेतात. आपल्याला कर्नाटक काही लांब नाहीये. पलीकडे तुमचे तिथं काही पत्रकार मित्र असले तर त्यांनी काही योजना जाहीर केल्या आणि त्या योजना आता त्याची अंमलबजावणी करत 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 आज काय परिस्थिती आर्थिक तयार झालेली आहे ते आपण जरा माहिती घ्या. ऐका आता माझं ऐका. आम्ही राज्याचं हित लक्षामध्ये घेता राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही, आर्थिक शिस्त लागेल, अतिशय विचारपूर्वक यावेळेचा अर्थसंकल्प आमच्या महायुतीच्या सरकारने सादर केलेला आहे. तो सर्वसमावेशक कसा करता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न केला. आम्ही कृषीला, महिलांना, मागासवर्गीय, आदिवासी या सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मागच्या काळामध्ये काही गोष्टी अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आलेल्या होत्या. त्याच्यातून लाडकी बहीण ही योजना आम्ही चालू ठेवलेली आहे. वीज माफीची योजना आम्ही चालू ठेवलेली आहे. बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमची एकंदरीत आर्थिक परिस्थिती ते निर्णय घेणार आहे. आम्ही त्याच्यापासून किंचितही बाजूला गेलो नाही. आम्ही काल आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पण वर बोलत असताना सभागृहात सांगितलेलं आहे. आम्ही जी काही आश्वासनं या निवडणुकीच्या करता पुढच्या 5 वर्षाच्या करता दिलेली होती त्या 5 वर्षात आम्ही टप्प्याटप्प्याने एक एक गोष्टी पार पाडतो. सगळ्या गोष्टी तिथं उज्ज्वल निकम साहेबांच्या सारखे एक प्रकार तिथं नेमले गेलेले आहे. ते ती सगळे न्यायाधीशांच्या समोर मांडतायत आणि ते कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये जो चुकीचं वागला असेल, जो दोषी असेल, जो त्याच्यामध्ये मास्टर माइंड असेल त्याला त्याचं शासन होणार. नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी लोकप्रतिनिधी नवीन जे निवडून आलेले आहेत, जे हद्दवाढीशी संबंधित आहेत आणि जे पालकमंत्री प्रकाश राव आहेत, त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे. शेवटी त्या भागातल्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं पण ऐकून घ्यावं लागतं, कारण 5 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतायत. त्या मीटिंग मध्ये बऱ्याच अंशी मार्ग निघेल अशा प्रकारे चर्चा सकारात्मक. दुसरी गोष्ट तुम्ही ना काही चांगला कार्यक्रम आणला तर वाईट काय तुम्हाला वाटतं? आपण सर्व धर्म समभाव ही आपली परंपरा आहे आणि त्यामुळं हाही एक महत्वाचा घटक आहे. जसं इतर जातीचे, पंथांचे, धर्माचे वेगवेगळे सण असतात. काहींचे ख्रिसमस असतो, काहींचा त्या ठिकाणी दिवाळी असते, गुढीपाडवा असतो, अनेक प्रकारचे सण त्या बाबतीमध्ये असतात. अशा पद्धतीने यांचा रमजानचा पवित्र महिना महत्वाचा असतो. त्या निमित्तानं काही घटकाला एक शुभेच्छा देण्याच्या करता हा कार्यक्रम आणलेला आहे. ते सगळेच करत असतात. झाडं तोडलीत, त्याला वन विभागाने 1 लाख रुपये पहिला दंड केला. नंतर बातम्या आल्यानंतर चौकशी झाली तर
1 कोटीवर दंड गेला, मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. ही चौकशी महसूलने पण केली आणि वन विभाग मात्र त्याला पाठीशी गाठले जाते. मला काही माहिती नाहीये. मी आता लक्षात आणून मी सकाळी दुसऱ्या कामाच्या करता वन खात्याचे मंत्री गणेश नाईक साहेबांशी बोललेलो होतो. एका रस्त्याच्या संदर्भातला प्रश्न होता. मी मुंबईला गेल्यावर त्याबद्दल जरूर गणेश नाईक साहेबांच्या कानावर गोष्ट झाली. वन विभागाच्या सचिवांना पण सांगितले की असं काही घडलेलं असेल तर पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातनं कोणत्याही परिस्थितीत त्या वसुंधरेचा ऱ्हास होता कामा नये. त्याकरता कोण जर दोषी असेल तर जे काही वन खात्याचे कायदे नियम आहेत त्या पद्धतीने पैसे नाही आणि साखर कारखानदारांच्या संघटनेने आपल्याला एक निवेदन पण दिले की एसएमपी वाढली पाहिजे, इथेनॉलचे दर वाढले पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला असं झालं की उच्च न्यायालयाने 14 दिवसातून पैसे दिले पाहिजे. दरवर्षी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, अमित भाई शाह आणि केंद्र सरकार हे एफआरपी वाढवतं. त्या पद्धतीनं दर देखील दिले जात आहे. आताच्या काळामध्ये सुरुवातीला साखरेचे दर 3300-3400 होते, आता 3700-3800 झालेले आहेत आणि त्या प्रकारे कारखाने काम करतायत आणि आपल्या आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना दर देण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही म्हणताय तसं हायकोर्टाने काही आदेश दिलेले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम आता सरकारचं आणि सहकार विभागाचं आणि साखर आयुक्ताला यायचं आहे. आम्ही ते करू. त्याबद्दल काल चर्चा झाली आहे. त्याबद्दल चर्चा झाली तर ही गोष्ट स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांनी अतिशय गंभीरतेने घेतलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. काल शेवटचा दिवस होता. त्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करणार आहोत. हे खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही हे आम्ही पडताळून बघू. बऱ्याचदा कुठलाही पुरावा न देता बातम्या पसरवल्या जातात आणि त्याला काही अर्थ नसतो. उदाहरण द्यायचं झालं तर मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना माहित नाही, एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माहित नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांना माहित नाही आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हे वाढणार, नवीन जिल्हे होणार. मी सीएमला विचारतो, सीएम साहेब आपण काही बोलला का? सीएम मला म्हणतात तुम्ही काही बोलला का? काही कुठेही बातम्या पसरवतात, काही करतात. हे चौथा स्तंभ आहे. जबाबदारीनं वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्या तर विश्वासार्हता सगळ्यांचीच वाढायला संदर्भात त्यांची कारवाई चालू आहे असं सांगितलेलं आहे. परंतु मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा हे जर केलं तर उद्याच्याला विस्तार वाढ झाल्यानंतर ही जी नवी गावं येतील त्यांचा पुन्हा ड्रेनेजचा प्रश्न निर्माण होईल. तर त्याचाही साकल्याने विचार आताच्या स्थितीमध्ये करण्याचा वसुलीवरती परिणाम व्हायला लागलाय. तुमचा जो अजेंडा कधीपर्यंत ठरला हे जाहीर नव्हतं. ज्यावेळी कर्नाटक शासनाला नावं ठेवली जात होती त्यावेळी कर्नाटक सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सगळ्या कर्जमाफी असून निर्णय घेतले. चालता का कर्नाटकला माझ्याबरोबर? आज काय त्या परिस्थिती त्या सरकारची झालेली आहे. आज पगाराची काय अवस्था आहे. मधल्या काळामध्ये केरळला कोर्टामध्ये जाऊन आम्हाला कर्ज अधिक काढायला परवानगी द्या असं सांगवलं आहे. त्याच्यामुळं हे जे काही आहे आज आपण महाराष्ट्राची माहिती घेतात. आपल्याला कर्नाटक काही लांब नाहीये. पलीकडे तुमचे तिथं काही पत्रकार मित्र असले तर त्यांनी काही योजना जाहीर केल्या आणि त्या योजना आता त्याची अंमलबजावणी करत 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 आज काय परिस्थिती आर्थिक तयार झालेली आहे ते आपण जरा ऐका. आता माझं ऐका. आम्ही राज्याचं हित लक्षामध्ये घेता राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही, आर्थिक शिस्त लागेल, अतिशय विचारपूर्वक यावेळेचा अर्थसंकल्प आमच्या महायुतीच्या सरकारने सादर आहे. तो सर्वसमावेशक कसा करता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न केला
आम्ही कृषीला, महिलांना, मागासवर्गीय, आदिवासी या सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मागच्या काळामध्ये काही गोष्टी अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आलेल्या होत्या. त्याच्यातून लाडकी बहीण ही योजना आम्ही चालू ठेवलेली आहे. वीज माफीची योजना आम्ही चालू ठेवलेली आहे. बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमची एकंदरीत आर्थिक परिस्थिती ते निर्णय घेणार आहे. आम्ही त्याच्यापासून किंचितही बाजूला गेलो नाही. आम्ही काल आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पण वर बोलत असताना सभागृहात सांगितलेलं आहे, आम्ही जी काही आश्वासनं या निवडणुकीच्या करता पुढच्या 5 वर्षाच्या करता दिलेली होती, त्या 5 वर्षात आम्ही टप्प्याटप्प्याने एक गोष्टी पार पाडू. दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती. फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन. दख्खन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे. आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दख्खन फार्मच्या मदतीने. दख्खन फार्म, आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग. आज संपर्क करा दख्खन फार्म कोल्हापूर 97 66 24 90 71 वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी. तेव्हा अधिक माहितीसाठी दख्खन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा.